राजा धापा टाकायला काय कुत्र बित्र माग लागलं का काय तुझ्या? अगं कुत्र नाही, प्रॅक्टिस करायला गेलतो. पण मी काय म्हणते, आता आलायस ना सुट्टीला, मग कर की जरा आराम. बस खा पी चांगलं, अंगावर चिबडवर मास राहिले का बघ, पार हाडाची काढ करून घेतलेत गोड्यानं. जीजे असंच फिट राहायला लागतं, आणि तिकडे बॉर्डरवर गेल्यावर जबाबदार येणार जीजे. असं नुसतंच बसलो तर आळस शिरल ना अंगात काय, म्हणून दररोज प्रॅक्टिस करायला लागते. बर बाबा, जे पाहिजे ते केलंस ना मनासारखं. मग आता जा, आवर्जून खाऊन घे जा काहीतरी. काय ग तू काम करतेस? जरा निवांत बसायचं, आराम करायचा जरा. माझा हात राहत्यात वय. जीजे जसं तुझं हात राहत नाहीत ना, तसंच फौजीचं पाय बी राहत नाहीत काय. आणि आम्हाला पहिल्याशिवाय चेन बी पडत नाही जीजे, क्योंकि दौड़ना ना फौजी की पैशन है, पैशन. हे घ्या. अजिंक्य, हे घ्या. ते द्या इकडं. जेडे दिगड का? दिगड आता काय आणू नको. मी दिलं तर काय फरक पडतोय? अगं सवय झाली मला, तू नको त्रास करून घेऊ. अहो पण मी काय बोललो कळलं ना. घेतो मी. अजिंक्य, अहो तुम्ही आराम कराय सुट्टीवर आलाय, तुमची 4 कामं मी केली तर असं काय फरक पडणार आहे? फरक पडणार आहे जेडे. हे बघ, मी तिकडे गेलो माझी कामं मलाच करायला लागणार आहेत, तिथे काय तू नसणार ना. आणि तसं बी तू काय आयुष्यभर माझ्या बरोबर असणार आहेस का? अजिंक्य, मी आयुष्यभर तर तुमच्या बरोबरच राहणार आहे. कसं ते नाही माहित मला, पण राहणार हे नक्की. हे घ्या, तुमच्यासाठी गिफ्ट आणले. अगं याची काय गरज होती? हाय की माझ्याकडे पाकिट. अहो असू द्या, तसं बी तुमचं पाकिट जुनच झालंय. घ्या. अगं नाही, आत्ताच नवीन घेतलंय. म्हणजे मी आणलेल्या पाकिटाला काहीच किंमत नाही वे? अगं तसं नाही, बरं आण इकडं. भारी की पाकिट. थँक्यू. मला वाटलंच होतं तुम्हाला आवडेल म्हणून. बर, तुम्हाला नाश्ता घेऊन येऊ का? हा, भुका लागली. जा. वय लगेच आणते. हे घ्या. थांब, फोन कोणाचा आलाय? हॅलो रावल्या. लक्ष लगेच पटकन ये. कुठं? अरे तू, मी, शीतल आणि इक्या आपण बाहेर जायचंय. कशाला? तुला काय करायचंय? ये म्हणलं की याच. आणि हो, येताना गाडी घेऊन ये, नाहीतर इच्छिल मोकळा हात हलवत. हा लगेच निघ. शीतल पोचला आता. हा, हे काय निघालोच. जेडे, मी आलो नाश्ता करतो, एक काम आहे महत्वाचं. अहो 5 मिनिटात होईल की नाश्ता? वय पण पोचायला 2 मिनिटं लागतील ना. आणि हो, मामान गाडी ठेवली का ग?
वय ठेवलीये, तुम्हाला लागेल म्हणून ठेवून गेल्यात. ही घ्या. बरं झालं, आज लागणारच होती. जातो. अहो, पण फ्रॉड करूनच्या करून वरनं आमच्याकडनं पैसे मागताय. अहो पण आपलं ठरलेलं ना. काय एंगेजमेंट झाली होती का साखरपुडा? हा, एकदा फ्रॉड करताय ते करताय, वर आमच्याकडनंच पैसे मागताय. हा टॅलेंट, हा पोलिसांना फोन कर. हा आणि त्यांना सांग एक तोतया अधिकारी आम्ही पकडलेला आहे. हा लगेच लावतो. अहो राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या. हवं तर पैसे देऊ नका हो. पण प्लीज पोलीस कंप्लेंट करू नका हो भैया. माझा हातावर पोट आहे हो. हवं तुम्ही तुमच्या पाय पडतो हो भैया. साहेब तुम्ही आणि इथं हा हा ते साहेब नोकरी वाचवण्यासाठी माझ्याकडे आले होते. म्हणजे अहो ना ते आपलं दुकान नाही का सील केलं होतं. मी वरच्या साहेबांना फोन केला, म्हणलं नोकरीवरतून काढून टाका. भैया अरे तू आमच्यासाठी करतोयस हे खरं आहे, पण माझ्यासाठी एक करशील? हा यांना नोकरीवरून काढून टाकू नका म्हणाव. भैया करशील ना माझ्यासाठी एवढं? अहो तुम्ही सांगायचं ना आम्ही करायचं, पण एक आहे, यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. बदली फिक्स. बघितलं का किती सज्जन माणसं आहेत. आणि तुम्ही यांचं दुकान सील केलं, पुढे फेडल हे पाप. नाही नको 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 भैया. अरे ये आणि जाताना जरा हसऱ्या चेहऱ्यानं जा. आणि जाताना पोरा बाळांसाठी मिठाई घेऊन जा. या थँक्यू भैया. एक मिनिट टॅलेंट, ह्यांना बाहेरपर्यंत सोडून ये. हा याला नीट पोचवून ये. चला चला चला. थँक्यू सर. ना बसा की. काय चहा कॉफी काय घेणार? नाही नको नको. बोला, काय काम काढलं गरीबाकडे? अरे तुझे पैसे द्यायला आलतो. कसले हो? अरे ते नाही का बँकेची नोटीस आलती, तू भरलेस पैसे, हे माघारी द्यायला आले. ना तुम्ही लगेच परक करून टाकता बघा. अरे तसं नाही भैया, पण व्यवहार कसं चोख असायला पाहिजे. वय तुम्ही कशाला इथपर्यंत आला? मला बोलायचं, मी घरी आलो असतो. नाही अरे मी देणेकरी आहे तुमचा.